तुमच्या बापाच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होतं का? आता जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे. सत्ता कुणाची बी येऊ द्या, मंत्रिमंडळात हेच. आता हे का बोलायला लागलोय तुमच्या समोर? कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलंय. निवडणूक झाली की कारखाना आजारी पडते. आणि एका एका कारखान्याला किती? 75 कोटी, 80 कोटी, 100 कोटी, 125 कोटी, 350 400 कोटी. आणि तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप मिळाना, आम्हाला आरक्षण मिळाना. पेपरला बातमी आली जरांगे पाटलाच्या योगदानामुळे पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला. पण ते ओबीसी पद कुणाचं गेलं तर माहितीये का? एका धनगराच्या महिलेचं गेलं होतं. म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल, गावगाड्यातला भाईचारा टिकवावा लागेल. अरे त्या निऱ्या गावामध्ये सगळ्यात माझं पहिल्यांदा स्वागत केलं. परवा दिवशी हल्ला झाला. आज मराठा बांधव काही ज्येष्ठ नेते आमचा सत्कार करायला आले. हे रयतेचं राज्य होतं, हे छत्रपती शिवरायांचं राज्य होतं. अजितदादा पवार म्हणले कंपाऊंड वर जर गोधडी वाळत घातली तर बघा. वाक्य ऐकलंय का? कॅनलच्या कंपाऊंड वर गोधडी वाळत घातली तर बघा. कंपाऊंड तुझ्या बापाच्या घरचे? कुठं आले पैसे? या महाराष्ट्राच्या गावगाड्यातला शारीरिक श्रमाचं काम करणारा, घाम गाळणारा, दलित कष्टकरी, अरे सर्वसामान्य माणसाच्या घामाचे निधळ्याचे पैसे त्या महाराष्ट्राच्या तिजोरीत जातात. संदीपराव चुकीचं बिकीचं बोलतोय काय? तुमच्या बापाच्या घरच्या तिजोरीतनं आणून कंपाऊंड बांधलं होतं का? आमची गोधडी तुम्हाला खपायला लागली. आमच्या टकाऱ्यांच्या जमिनी कुठे गेल्या? आमच्या बेरड रामोशी समाजांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? गावगाड्यातलं महार वतन, आता कोणाला वाईट वाटल, या वतनी जमिनी, गृहांच्या वतनी जमिनी कुठे गेल्या? या जमिनी या गावगाड्यातले आमदार खासदार, सत्तेतनं पैसा, पैशातनं कारखाना, कारखान्यातनं परत सत्ता कुणाची बी येऊ द्या, मंत्रिमंडळात हेच. आता हे का बोलायला लागलोय तुमच्या समोर? कारण आज रोजी तुमचं आरक्षण गेलंय. आज रोजी लाखो सर्टिफिकेट द्वारे ओबीसीची माणसं, अरे पहिली ओबीसीची जागा आली की ओबीसी विरुद्ध ओबीसी लढत व्हायची. आता जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे. आणि पुढच्या निवडणुकीमध्ये डुप्लिकेट ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी, आणि संविधानातला ओबीसी, गावगाड्यातला ओबीसी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या क्रमांकाला जाणार. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पिंपळी गावात सरपंच पद ओबीसीची जागा असताना डुप्लिकेट कुर्मी काढून गेला झाला. जरांगेने आंदोलन केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातलं एक उदाहरण सांगतो. एका लेडीजला अविश्वास ठराव आणला, सरपंच जाहीर केला, पेपरला बातमी आली जरांगे पाटलाच्या योगदानामुळे पहिला डुप्लिकेट ओबीसी सरपंच झाला. पण ते ओबीसी पद कुणाचं गेलं तर माहितीये का? एका धनगराच्या महिलेचं गेलं होतं. हे का बोलतोय मी तुमच्या समोर? हेच होणार आहे. गावात भावकी मांडायचं आपण. बास झालं आमच्या पिढ्यांचं शोषण. 200 कारखान्यापैकी अरे एका माणसाचे 25-25, 50-50 कारखाने. आमच्या महाज्योतीला निधी मिळत नाही. पण याच अजितदादा जातीवादी अजितदादा पवारांनी आपल्या आजारी कारखान्यांसाठी 2000 कोटीच्या पुरवण्या मागण्यामध्ये पैसे मंजूर करून घेतले. आजारी कारखाने. निवडणूक झाली, कारखाना आजारी पडतात. समजून घ्या, निवडणूक झाली की कारखाना आजारी पडतात. आणि एका कारखान्याला किती? 75 कोटी, 80 कोटी, 100 कोटी, 125 कोटी, 350 400 कोटी. आणि तुम्ही आम्हाला स्कॉलरशिप मिळाना, आम्हाला आरक्षण मिळाना, आम्हाला तिकीट मिळाना, आणि आम्हाला विधान परिषद मिळाना, आम्हाला मंत्रिपद मिळाना.
गावगाड्यातल्या ओबीसीना माझं सांगणं आहे, जाती जातीची युती करावी लागेल, राजकारणाची शेती करावी लागेल. महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा. काय झालं तुमचं आमचं? लक्ष्मण हाकेच्या मागं माणसं कुठे आहे? ते मंगेश ससाने ते दोघं तिघच बसले होते काल परवा. हो ऐका वकील साहेब, 4 जण बसले ते आणि जार फाडला. अरे आमचं प्रोबेशन वेलपाडीचं आहे, आमचं प्रोबेशन गावात व्यवसायाचं आहे. नाभिक त्याला दुकान उघडावं लागतं, धोबी त्याला व्यवसाय करावा लागतो, गावातल्या लोहाराला त्याचं काम करावं लागतं, सुताराला काम करावं लागतं. आम्ही आपलं देतोय सेवा, करतोय सेवा. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे. काय म्हणलं होतं? राज्यकर्ती जमात. असंच म्हणलं ना हो? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाचं मूल्य दिलं होतं. एक व्यक्ती एक मत एक मूल्य. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.